मंडळी, सातारा जिल्हा म्हणलं की राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून आजपर्यंत सातारा जिल्ह्याकडे पाहिलं जात होतं. याच बालेकिल्ल्यात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं कमळ फुलवलं. भाजपकडून निवडणूक लढवलेले छत्रपती उदयसिंहराजे भोसले यांचा या मतदारसंघातून विजय झाला. शरद पवार गटाकडून निवडणूक लढवलेले शशिकांत शिंदे यांना साताऱ्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला. निवडणूक चिन्हाच्या झालेल्या गोंधळामुळे साताऱ्यात उलटा निकाल लागला अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली. यावेळी मात्र मंडळी, साताऱ्यात निवडणुकीचं चित्र काहीसं वेगळं आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. येत्या 20 तारखेला कोण गुलाल घेणार याची चर्चा आता सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात पारावर रंगायला लागली. मंडळी, सातारा जिल्ह्यातल्या कुठल्या जागेवर किती टफ फाईट होणार याचेच विश्लेषण आपण या व्हिडिओ मधून करणार आहोत. नमस्कार, मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय डिंचक मराठी. मंडळी, सातारा जिल्ह्यातला सगळ्यात हाय व्होल्टेज मुकाबला म्हणलं की मानखटाव मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी जयकुमार गोरे यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. भाजपमधून निवडणूक लढवत असताना त्यांना 92,235 एवढी मते मिळाली होती. तर जयकुमार गोरे यांना सर्व पक्षीय आघाडीकडून प्रभाकर देशमुख यांनी तगडी फाईट दिलेली होती. प्रभाकर देशमुख यांना एकूण 90,000 एवढी मतं मिळाली होती. यावेळी या मतदारसंघातून भाजपकडून पुन्हा एकदा जयकुमार गोरे यांना संधी देण्यात आली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून यावेळी प्रभाकर घारगे हे उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघात केलेली विकास कामे, याचप्रमाणे विविध पाण्याच्या आणलेल्या योजना हे सर्व जनतेच्या समोर ठेवून जयकुमार गोरे यावेळी निवडणूक लढतायत. तर तालुक्यामध्ये असणारे इतर विविध शैक्षणिक प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, याचप्रमाणे तालुक्यामध्ये वाढत असणारी बेरोजगारी असे विविध प्रश्न घेऊन प्रभाकर घारगे निवडणूक लढतायत. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट व यामध्ये संलग्न असणारे विविध नेते एकत्र येऊन संयुक्तपणे जयकुमार गोरे यांच्या विरोधात यावेळी पुन्हा एकदा तगडी फाईट देणार आहेत. या सर्व विरोधक मंडळींचं जयकुमार गोरे यांच्या समोर मोठं आव्हान या मतदारसंघामध्ये. जयकुमार गोरे हे गेले 3 टर्म या ठिकाणी निवडून आलेले आहेत. यामुळे निवडणुकीचा उत्कृष्ट असा अभ्यास जयकुमार गोरे यांना आहे. तर यांच्याच विरोधात असणारे उमेदवार म्हणजे प्रभाकर घारगे यांच्या मागे सुद्धा सहकार क्षेत्रातला तगडा असा अनुभव आहे. याचप्रमाणे तालुक्यातील इतर नेत्यांची जयकुमार गोरे यांच्या विरोधात प्रभाकर घारगे यांना मिळणारी साथ या जोरावर जयकुमार गोरे यांना प्रभाकर घारगे तगडी फाईट देणार यात काहीच शंका नाही. मंडळी, सातारा जिल्ह्यातला दुसरा हाय व्होल्टेज मुकाबला म्हणजे कराड दक्षिण मध्ये प्रामुख्याने 2 बाबांच्या मध्ये मुख्य लढत असते. एक बाबा म्हणजे पृथ्वीराज बाबा आणि दुसरं म्हणजे अतुल बाबा. गेल्या निवडणुकीमध्ये कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय काँग्रेसकडून हात या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांना 92,296 एवढी मतं मिळाली होती. तर अतुल भोसले म्हणजेच अतुल बाबा यांना भाजपाकडून निवडणूक लढवताना निवडणुकीमध्ये 83,166 एवढी मतं पडली होती. यासोबतच तेथे एक अपक्ष उमेदवार सुद्धा होता, तो म्हणजे ऍडव्होकेट उदयसिंह उंडाळकर. त्यांना त्या ठिकाणी 23,000 एवढी मतं पडली होती. कराड दक्षिणला गेले 2 ते 3 टर्म अतुल बाबा विजयासाठी संघर्ष करत असलेला संपूर्ण महाराष्ट्र पाहते. पण शेवटच्या क्षणी का होईना पृथ्वीराज बाबा मैदान मारतात, हा कराडचा इतिहास आहे. यातच आता उंडाळकर गटाच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष देणं तेवढंच महत्वाचं आहे. पृथ्वीराज बाबा यांनी थांबून उदयदादा उंडाळकर यांना संधी देण्याची चर्चा या मतदारसंघामध्ये होती. परंतु असं न झाल्याने उंडाळकर गट काय भूमिका घेणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्यात लक्ष लागले. पृथ्वीराज बाबा यांचं केंद्रात लक्ष गेल्यामुळं अतुल भोसले यांनी आता मतदारसंघामधलं वातावरण फिरवून टाकले अशी चर्चा आहे. यामुळे इथली निवडणूक टफ होणार यात काहीच शंका नाही. मंडळी, या मतदारसंघातली एक गमतीशीर गोष्ट म्हणजे जरी कार्यकर्त्यांच्या मध्ये पैज लागली की मी म्हणतोय म्हणून हे बाबा निवडून येणार आणि जरी तो कार्यकर्ता पैज हरला तरी तो नंतर सांगू शकतो की मी अतुल नाही तर पृथ्वीराज बाबा म्हणलं होतं असं सांगून या ठिकाणी गंडवता येत आहे. म्हणजे सातारा जिल्ह्यातला तिसरा टफ फाईट असलेला मतदारसंघ म्हणजे कोरेगाव मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये गेल्या विधानसभेला शिवसेनेकडून महेश शिंदे यांनी निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्यांना 1,04,820 मते मिळाली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शशिकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्यांना 95,255 एवढी मतं मिळाली होती.
मध्यंतरी शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर महेश शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाणं पसंत केलं। यामुळे तालुक्यात आता महेश शिंदे यांच्याबद्दल शिवसेना समर्थकांच्या मध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। याचाच परिणाम येणाऱ्या इलेक्शन मध्ये पडेल असं सुद्धा जाणकारांच्या मतेनं सांगण्यात येत आहे। याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडली। शशिकांत शिंदे यांनी शरद पवार गटासोबत एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आणि मग याचाच फायदा शशिकांत शिंदे यांना होणार असल्याचं सुद्धा मतदारसंघातून सांगण्यात येते। महायुतीच्या सरकारने केलेली विविध विकास कामं व आणलेल्या योजना या समोर ठेवून महेश शिंदे निवडणूक लढतायत, तर विरोधात शशिकांत शिंदे हे तालुक्यातल्या जनतेवर कशा प्रकारे अन्याय झाला, याचप्रमाणे बेरोजगारी व आरोग्याचे प्रश्न समोर ठेवून या तालुक्यामध्ये निवडणूक लढतायत। शशिकांत शिंदे यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे कोरेगाव तालुक्यातून जवळपास लाखाच्या वर मतदान मिळाल्याचं सर्वांनी पाहिलेलं होतं। यातच शशिकांत शिंदे यांचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित असणारे माताडी नेते नरेंद्र पाटील यांना पाहून यावेळी शशिकांत शिंदे हे महेश शिंदे यांना अत्यंत टफ फाईट देणार यात काहीच शंका नाही। सातारा जिल्ह्यातला टफ फाईट असणारा चौथा मतदारसंघ म्हणजे पाटण मतदारसंघ। पाटण मतदारसंघातून गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई हे शिवसेनेकडून निवडणूक लढले होते, ज्यामध्ये त्यांना 1,06,200 एवढी मते मिळाली होती। तर विरोधात सत्यजित पाटणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये त्यांना 92,200 एवढी मतं मिळाली होती। पाटण मतदारसंघामध्ये झालेल्या मतदानाच्या एकूण मतदानापैकी शंभूराज देसाई यांना 53% मतदान मिळालं होतं, तर पाटणकर यांना एकूण मतदानाच्या 45% एवढी मतं मिळाली होती। यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर झालं आणि पाटण मतदारसंघामध्ये शिवसेना गटाला इथे सीट मिळाली। शिवसेना उद्धव ठाकरे गटातून यावेळी हर्षद कदम यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली। शंभूराज देसाई यांना एवढी जबरदस्त फाईट देणाऱ्या पाटणकर यांना उमेदवारी जाहीर होण्याऐवजी यावेळी हा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या गटाला गेल्याने या ठिकाणी पाटणकर गटामध्ये मोठी नाराजी पसरली होती आणि मग याच नाराजीचं रूपांतर झालं ते पाटणकर यांनी अपक्ष फॉर्म भरण्यापर्यंत। सत्यजित पाटणकर यांनी यावेळी विधानसभेसाठी अपक्ष म्हणून फॉर्म भरलाय। शंभूराज देसाई यांनी तालुक्यात केलेली विकास कामं, याचप्रमाणे महायुतीच्या सरकारकडून आलेल्या विविध योजना हे सर्व जनतेसमोर ठेवून शंभूराज देसाई निवडणूक लढवत आहेत। तर यांचे प्रमुख विरोधक असलेलं सत्यजित पाटणकर यांच्याकडे मात्र तालुक्यातले जवळपास सर्वच सहकारी संस्था आहेत। याचप्रमाणे पंचायत समिती, जिल्हा परिषद या गटामध्ये सुद्धा पाटणकर यांची सत्ता आहे। याचाच फायदा यावेळी सत्यजित पाटणकर यांना होईल असं सांगितलं जात आहे। या ठिकाणी महाविकास आघाडीकडून मात्र यावेळी नवीन चेहऱ्याला संधी देण्यात आली, त्यामुळे तालुक्यातील बेरोजगारीचे प्रश्न, शैक्षणिक सुविधा, महिलांच्या वरील होणारे अत्याचार असे विविध प्रश्न घेऊन हर्षद कदम यावेळी पाटणमधून निवडणूक लढवत आहेत। यामुळे पाटण मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असं चित्र स्पष्ट आहे। आता यामध्ये जर सांगली पॅटर्न राबला आणि सत्यजित पाटणकर यांच्याबद्दल जर तालुक्यामध्ये सहानुभूतीचं वातावरण तयार झालं तर मात्र ही निवडणूक शंभूराज देसाई यांना अत्यंत अवघड जाईल अशी चर्चा मतदारसंघामध्ये आहे। यामुळे पाटण मतदारसंघामध्ये यावेळी नक्कीच हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे। मंडळी, हे होते सातारा जिल्ह्यातले एकूण 4 मतदारसंघ जिथं टफ फाईट आपल्याला पाहायला मिळतंय। यासोबत सातारा जिल्ह्यात वाई मतदारसंघामध्ये सुद्धा यावेळी निवडणूक घासून होईल अशी परिस्थिती आहे। वाई मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार मकरंद आबा पाटील हे आहेत, तर महाविकास आघाडीकडून या ठिकाणी राणीताई पिसाळ यांना उमेदवारी जाहीर झाली। पिसाळ घराण्याची वाई मतदारसंघामध्ये जवळपास 25 वर्ष सत्ता होती, यामुळे याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला होईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मतदारसंघामध्ये कशी फाईट होईल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। याचप्रमाणे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिंचॅक मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।